ताजी मेथी वापरून या पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवला तर मेथीचा कडवटपणा अजिबात आपल्या रेसिपीमध्ये येत नाही आणि खूप टेस्टी अशी आपली रेसिपी बनते। तर त्याच्यासाठी आपण इथे एक वाटीभर मेथी घेतलेली आहे, चांगली दाबून घ्यायची आहे आणि मेथी आपल्याला निवडून घेतानाच बारीक बारीक निवडायची आहे, अजिबात चिरून घ्यायची नाही। जेव्हा आपण मेथी बारीक चिरून घेतो त्याचा कडवटपणा आपल्या रेसिपीमध्ये येतो, त्याच्यासाठी निवडतानाच त्याची पानं घ्यायची किंवा मग काड्या कवळ्या असतील तर अगदी बारीक बारीक तोडून घ्यायच्या। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचे, मिक्स करून साईडला ठेवायचे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये एक चमचाभर ओवा, 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, थोडंसं आलं घालायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला आता 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात किंवा तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एक चमचाभर जिरं घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे, चांगलं बारीक करून घ्यायचे। तर हे मिक्सरला चांगलं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि जी मेथी होती त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे। मेथी आता थोडीशी सॉफ्ट झालेली आहे, त्याला थोडं पाणीसुद्धा सुटलेलं आहे, मीठ टाकल्यामुळे त्याला लगेच पाणी सुटतं। याच्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे, जर साबूत धणे असतील तुमच्याकडे तर जेव्हा वाटण करतो तेव्हा जरी टाकले तरीही चालेल। थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, गरम मसाला नसेल तर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। अर्धी वाटी याच्यामध्ये बेसन पीठ घालायचे, 3 मोठे चमचे याच्यामध्ये रवा घालायचा आहे, म्हणजे आपला नाश्ता आहे तो छान कुरकुरीत होतो। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीला जे मेथीचं सुटलेलं पाणी आहे त्याच्यातच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्येच आपल्याला आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, जर लिंबाचा रस घालायचा नसेल तर 2 चमचे तुम्ही याच्यामध्ये दही सुद्धा घालू शकता। पाव चमचा याच्यामध्येच आपल्याला सोडा घालायचा आहे, जो खाण्याचा सोडा असतो तो घालायचा आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे लिंबाचा रस आणि जो सोडा पण याच्यामध्ये घातलेला आहे तो पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। त्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचे, कारण याच्यामध्ये अगोदरच मेथीचा ओलसरपणा आहे, त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण कमीच वापरायचं आहे। एकदा जर पाणी घातलं तर आपलं पीठ आहे ते पातळ होऊ शकतं। एक चमचाभर याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे चपातीसाठी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचे। तर मी याप्रमाणे मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे याप्रमाणे रोल तयार करून घ्यायचे किंवा मग तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तुम्ही तसा याला आकार देऊ शकता। तर मी याप्रमाणे याचे छोटे छोटे रोल केलेले आहेत। तर गुजरातमध्ये याला मुठिया सुद्धा म्हणतात, मेथीचे मुठिया। तर याप्रमाणे मी सगळ्या तयार करून घेतलेले आहेत आणि तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला आपला नाश्ता सोडायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। मीडियम फ्लेमवर मस्त त्याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। सुरुवातीला खूप जास्त बुडबुडे येतात आणि जसं आपला नाश्ता तळला जातो तसे तेलावरची जी बुडबुडे आहेत ते कमी होत जातात। जर तुम्ही हाई फ्लेम केली तर आपला जो नाश्ता आहे तो आतून कच्चा राहू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर हा तळून घ्यायचा आहे। तर याचा रंग आता बदललेला आहे आणि तरंगून तो तेलाच्या वर सुद्धा आलेला आहे। तर याला छान रंग आलेला आहे। आपल्याला आता नाश्ता काढून घ्यायचा आहे। हे पण मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे, खूप छान तळला गेलेला आहे आणि ह्या नाश्त्यामध्ये अजिबात तेल सुद्धा राहत नाही, खूप टेस्टी होतो। तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचा नाश्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। हे पण मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे, अजिबात तेल राहत नाही, मस्त कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो। हा नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा तो चांगला लागतो। मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे।